सर्वप्रथम सलाम नमस्ते केमचो कसं काय. सो वेलकम टू माय ब्लॉग आणि जय महाराष्ट्र. तुम्हाला आता इथे मुंबईची सगळ्यात मोठी शिवजयंती साजरी होते गाईज. बघा इथे अमित नगर आपलं तुम्ही ब्लॉगची स्टार्टिंग खूप क्राऊड आहे त्यामुळे तुम्हाला आवाज पण नाही कंटिन्यू करून खूप क्राऊड आहे त्यामुळे तुम्हाला आवाज पण नाही ना बाय. मी तुम्हाला जे आहे ते कंटिन्यू सांगेन. ओके नेक्स्ट बाय. किल्ला किती छान आहे यार. बघा ना मस्त. आता आम्हाला चालत चालत पुढे तिथेच जायचं. हॅलो गाईज, आता आपण चाललोय जुन्नरला. सो बघू तिथे काय होतं. बिकॉज कसं आहे आता इथं पेट्रोल टाकलं तर शिवराईला चालू आहे. स्पेशली तुम्हाला सगळ्यांना सांगेन हे लोक सांगेन काय कर प्रसाद ही बाईक आहे माझी. चला जुन्नर. सो गाईज तुम्हाला शिवजयंतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ब्लॉग बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा प्लीज. कारण आता जुन्नरला झालं तुम्हाला दाखवू आमचं कसं असेल ट्रीटमेंट कार बाईक वगैरे फुल. ठीक आहे. सो नमस्कार गाय, जय महाराष्ट्र. तर आत्ता आपण आलो आहे नियर बाय कल्याणला पोचलो आहे. तो कल्याणची इथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची किती छान मूर्ती आहे बघा इथे. सो आम्ही आता बघूया आपण काय करतो. कारण आत्ता जस्ट बाईक चालवून खूप त्रास झाला आहे. तर प्रसाद बोला, काय बोलणार. छत्रपती शिवाजी महाराज के जय. खूप छान वाटतंय. आज महाराजांचा जन्मदिवस आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यामुळं खूप छान वाटतं. ऑसम आहे. सो एक ते काय होतं आता इकडे आपल्याला आपले पोलीस काका पण उभे आहेत. सो सिक्युरिटीज वगैरेसाठी. तर मग सो हा गाईज तुम्हाला एक सांगायचं आहे मला की आपण मराठीमधून ब्लॉगिंग कंटिन्यू करणार आता ह्याच्या पुढे. बिकॉज मला खूप सारे कमेंट्स आले, कॉल आले की रोहित तू एवढं छान ब्लॉगिंग करतो सो तू मराठीमधून करत जा. इट्स गुड थिंग अबाउट दॅट. सो मी आता मराठीमधून करूया. सो नो प्रॉब्लेम. तुम्हाला मी फॉलोअप देत राहीन. सो लेट्स बाय. ओके या. जय भवानी. सर्वप्रथम फॅमिली आम्ही पुण्याला जात असताना आम्हाला एक सुंदर असं महाराजांचं ना एक मी काय बोलू मला शब्द नाही आठवत पण एकदम सुंदर एकदम ना एकदम महाराजांच्या काळातले ते हे सगळे सेवा अँड ऑल दॅट एकदम मूर्त्या वगैरे सगळं दिसतं याच्यामध्ये पुतळे.
आपल्या सगळे घरातलेले मुलं. काय प्रसाद? हा सितेश बोल, काय बोलतोय? लय थंडी आहे लय थंडी आहे, बेकार थंडी आहे. जस्ट नाव आता उतरलोय. सो बघूया पुढे काय होतं, कारण आता हॉटेलमध्ये भूक पण लागले आणि एवढी थंडी आहे ना, एवढी थंडी आहे ना की हालत खूप खराब झाली. की चालायला म्हणजे आय मीन गाडी चालवायला पण खूप प्रॉब्लेम होते. हात एकदम जरा थंडीमधून होत होते. सो बघा आता एक ऑर्डर दिले, थोडं खायचं, थोडं खाऊ. इथे मस्त होते. आता इथून माझी गाडी आहे 10-15 किलोमीटरवर, 10-15 मिनटावरती. त्याच्यानंतर आम्ही बघू काय लवकर पोहोचलो तरी माझे तरी मते. मनोगत बोल. कोळंबी झाली आता रोहनची कोळंबी झाली. हे बोल ना रोहन, बोल बोल बोल. अरे तू बोलवता मराठीमधून ब्लॉगिंग करता, मराठीमधून करतोय, बोल. थंडी आहे यार, काहीच बघू आता घरातल्या पूर्ण माणूस. हे रोहन बोल, इकडे बघ, बोल ना काहीतरी बोल. नमस्कार फॅमिली. सो आता आलो आम्ही माळशेज घाटाच्या इथे नियर बाय जवळच आहे. एवढी थंडी आहे ना, एवढी थंडी आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. हे लोक आता पूर्ण थंडीतून हैराण झालेत, खूप बेकार थंडी आहे. सो आता आम्हाला फक्त हार्डली 1 तासाचं रनिंग आहे कंटिन्यू. तर त्याच्यानंतर आम्ही किल्ल्यावरती पोहोचू. सो मी तुम्हाला कंटिन्यू करतो, तुम्ही बघा ब्लॉग. ओके, मी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सर्वप्रथम गुड मॉर्निंग फॅमिली. तो आत्ता आपण आलो आहे जस्ट जुन्नरला टच झालो आहे, तर थोडा आपल्याला वेळ अजून लागेल किल्ल्यावरती पोचायला. सो त्यामुळे आम्ही हे बघा, हे आपले आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे. तर आता तो विषय आमचा आहे. तर आत्ता आपण आलो जस्ट जुन्नरमध्ये पोचलो. तर थोड्या वेळ इथून किल्ला अजून फक्त हार्डली 15 ते 18 किलोमीटर आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढची ॲक्टिव्हिटीज आहेत ते करणार आहोत. सो मग तुम्हाला मी कंटिन्यू देत राहील. तर आत्ता नंतर Everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient hoping. गुड मॉर्निंग. सो आता मी शिवनेरीला जस्ट पोचलो आहे किल्ल्यावरती. खूप छान वाटतं आहे. हे लोक बघा अशी नुसती काय बघतात काय माहिती. हां सतीश. सो मस्त वाटते इथे आल्यावरती. महाराजांची खूप छान मूर्ती पण आहे इथे. सो आणि इथे समोर किल्ला आहे. सो तुम्हाला दाखवत राहू. खूप छान वाटतं आहे गाईज, बिकॉज आफ्टर टाईम नाही म्हणून मी लास्ट टाईम आलेलो 1 वर्षापूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी, तेव्हा जाऊन आत्ता आलो आहे. पण आता थोड्या मस्त एकदम ट्रॅव्हलिंग खूप छान झाली आमची, एकदम ॲक्टिव्हिटीज वगैरे ऑल दॅट. आता इथे खूप मोठा उत्सव साजरा होतो आहे बघा, मी तुम्हाला दाखवू शकतो इथे उत्सव साजरा होतो. तो आता आपण हळूहळू दाखवत राहू मी तुम्हाला की काय होतं, शिवजयंती कशी साजरी होते पुण्यात. स्पेशली मी माझ्या घाटकोपर अमृतनगरची मुंबईची सगळ्यात मोठी शिवजयंती सोडून इथे आलो आहे आता. तो नक्कीच बघूया आपण काय होते कसं होते. ओके, लेट्स बाय. कसं आहे फॅमिली. सो खूप छान वाटलं इथे आलो आहे. आता पुढे बघू. सो ऊन पण खूप आहे. आमची बॅग राहिली तिकडे, तर पहिले आम्हाला ती घ्यायला जायचे. सो आफ्टर टाईम बघू. पण खूप छान वाटतं इथे येऊन, बिकॉज 1-1.5 वर्षानंतर आलो. सर तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि यार बाकी ट्रॅव्हलिंग तर खूप अवघड पण झालं आणि खूप सोपं पण झालं आणि खूप छान वाटतं. बिकॉज हाऊज एक्सपिरियन्स कसं वाटतं तुला येऊन इकडे? एकदम ओके. आज शिवजयंती आहे आणि आज शिवाजी महाराजांची इथे जन्मले, तर आम्ही तिथं आलो आहोत. ओके. खूप मस्त वाटतं. सो आपलं ट्रॅव्हलिंग वगैरे ऑन ऑल दॅट ठीक आहे. सो खूप छान वाटतं इथे, बिकॉज इथे तुम्हाला सांगू काहीच आम्ही अराऊंड रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान निघालो ना. 12 या राईट, 12:30 दरम्यान आम्ही निघालो. अमृतनगरची जयंती गेली, इथे आलो. सो त्याच्यानंतर एकदम ट्रॅव्हलिंगला आम्हाला इथे शिवनेरी जुन्नरला पोचायला आम्हाला 5:30 अराऊंड 5:30-6 वाजले. मग तिथून आम्ही इथे किल्ल्यावरती आलो. ट्रॅव्हलिंग तुम्ही हळूहळू तुम्हाला अराऊंड जर
एकदम आरामात यायचं असेल तर 5.5-6 4.5-5 तास तरी लागतात. ठीक आहे, पण आरामात या, नो प्रॉब्लेम. रिलॅक्समध्ये वाटेल, खूप छान वाटेल. ओके. अँड सेकंड गोष्ट इज सिटीज होता, आम्ही होतो, ट्रॅव्हलिंग एकदम मस्त झालं. आता किल्ल्यावरती आलो आहे. किल्ल्यावरती तुम्हाला असं जस्ट तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला पार्किंगमध्ये पण भेटेल. प्लस सेकंड गोष्ट तुम्हाला वॉशरूम्स वगैरे स्वच्छतागृह पण भेटेल. आणि किल्ला ओपन आहे, काय प्रॉब्लेम नाही की असं नाही की तुम्हाला 12च्या नंतर किंवा 10च्या आधी किंवा 2-3च्या नंतर तुम्हाला इथे अलाउड केला जाईल. तुम्हाला एनी टाईम अलाउड आहे, तुम्हाला दर्शन पण भेटू शकतं. आता मी पण चालतो आहे, मला पण काही नॉलेज नाही आहे की मी खूप दिवसांनी इथे आलो आहे आणि लास्ट टाईम आलेलो पण मी दर्शन नव्हता घेतलं किल्ल्याचं. दॅट सो बघू. ठीक आहे, बाकी तुम्हाला आता अपडेट देतच राहीन मी. ठीक आहे, लेट्स बाय. पण भूक पण खूप लागली यार, बिकॉज सकाळी अराऊंड 8:30-9 वाजता आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर अजून पण काही भूक लागली, खूप वाजले 11:30-12. सो बघू. ठीक आहे, लेट्स बाय. आता पहिलं किल्ल्यावरती जाऊ, नंतर मी तुम्हाला अपडेट देतो. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गाईस खूप मस्त ॲडव्हेंचर होतं इथे. ओके. सो ते एंट्री नव्हते ते, सो आम्ही जंगलातून चाललोय शिवनेरीला पाय पडायला किल्ल्यावर. आता बघू काय होते. माझ्या तरी मते हे मावळे त्या काळाचे चढत होते बघा. एकटाच नाही, खूप जण आहेत. हा खरा घरी नाही का काय मस्त मस्त ब्लॉग होणार आहे. चढा, गड चढा. ऐसे हम लोग चढ़ के देखो, ऐसा चढ़ के ऊपर नीचे से ऊपर है. हॅलो, खूप हालत बेकार झाली माझी. सो बघूया. ठीक आहे, लेट्स बाय. त्यामुळं माझी हालत खूप बेकार झाली. सो मी तुम्हाला रिपीट करेन नेक्स्ट ब्लॉगला. अनएक्सपेक्टेड आहे, अनएक्सपेक्टेड मतलब असा येणं इथे किल्ल्यावरती ह्या सिच्युएशनला 9:30 वाजले. खूप विचित्र गोष्ट आहे. पाय सरकू शकतो, खाली पडू शकतो कोणतरी. खूप वेगळं आहे, पण काय करू, महाराजांना भेटायला तर जायचं आहे. ओके. सो लेट्स बाय. हे बघा, एक शिवभक्त महाराजांना भेटण्यासाठी किती कष्ट घेतो, किती कष्ट घेऊ शकतो आणि कुठल्या थरावरून तो वरती भेटायला येऊ शकतो, हे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो. पण काय करणार, वेळ देणार महाराजांचा आम्हावरती, आमच्या महाराजांवरती. किती या बघा, वरती फुल उंच येतं घरी. पूर्ण पुण्यात दिसेल इथे तुम्हाला. सो ब्लॉग खूप चांगला होणार आहे गाईज. फक्त लाईक करा, फॉलो करा. गाईज फायनली आम्ही शिवनेरीवरती आलो आहे, शिवनेरी किल्ल्यावरती आलो आहे. खूप मी शिवनेरीवरती आलो आहे, बट शिवनेरी किल्ल्यामध्ये ह्या पेजला मी
पहिल्यांदा आलो आहे बिकॉज खूप घाई होती त्या टायमाला, म्हणून मला नाही जमलं माझ्या फॅमिलीबरोबर. सो आता खूप आलो आहे बघा, याचं क्राऊड्स सो आता खूप छान वाटतं इथे आल्यावर. त्याच्यानंतर आफ्टर मी तुम्हाला कंटिन्यू करेन. ओके, सो तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवनेरी किल्ला मी तुम्हाला दाखवेनच. महाराजांच्या चरणांचे पाया पडण्याचं थोडं अवघड वाटते मला बिकॉज इथे एवढी लाईन आहे. सो आफ्टर टाईम बघू कधीतरी आल्यावरती, नाही तर शिवजयंतीच्या आधीचे थोडा वेळ काढून यावं लागेल, किंवा आत्ता तर अवघड आहे कारण एवढा क्राऊड आहे ना की पूर्ण ही लाईन तिकडे झाली आहे. सो मी तुम्हाला कंटिन्यू करेन. ठीक आहे, अजून काय खाल्लं पण नाही आहे बघा ना, 10:30 झाले, 11 वाजले. तो आता आम्ही याच्यानंतरचा थोडं खाऊ, मग बाईक्स आहे आपल्याकडे, मग ते गेट टुगेदर डायरेक्ट तिकडे मग मुंबईला जाऊ. ठीक आहे, सो लेट्स बाय. लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. चल, सो हॅलो गाईज, इथं आलो आहे. होऊ शकतो, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला तरी चालतो, पण हा किल्ला चिंचोळी आहे आणि उद्या सो हे गाईस, नमस्कार. खूप मजा गेली, मस्त जेवलो वगैरे, तिथे वरती टिफिन पण आणलेला. आणि हे बोलायचं तुम्हाला की मला ब्लॉग मी एंड करतो आहे बिकॉज माझ्या फोनला जरा पण बॅटरी नाही आहे. माझी हालत खूप खराब आहे की मी बोलू पण शकत नाही, कारण ज्या सिच्युएशनमध्ये आम्ही गड चढलो आहे ना, एक तुम्हाला एक्झाम्पल देऊ की 12च्या आधी 12च्या नंतर सगळ्यांना एंट्री होती, पण आम्ही 12च्या आधी गेलो. सो नॉर्मल जशी एंट्री असते तशी नव्हतं गेलो आम्ही. जसे पूर्ण आपल्या जुन्या काळामध्ये मावळे जसे जायचे, हां, तशा काळामध्ये आम्ही गेलो तिथे. तुम्ही दाखवेल, सगळ्यांनी रेकॉर्ड केलं आहे कॅमेऱ्यामध्ये. अँड सो मी इथे ब्लॉग एंड करतो. खूप मजा आली आणि आता इथून मी कार आहे आमची, सो आम्ही जाऊ घरी, मस्त मजा करू. एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं शिवनेरीला. जसं माझी एक्सपेक्ट होती, रिस्क पण होती, पण खूप छान वाटलं इथे. अँड मस्त, बस लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाकी तुमचं प्रेम तर करता यार माझ्यावरती. ठीक आहे, जो तो लाल कलरचा बटन आहे त्याला दाबा, त्याच्यावरती काही फेका. तर त्यात काय झालं आहे, माझा मोबाईल पण बिकॉज डेट होता ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम तर खूप होतात की. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बाय द वे, कधी आलात तर माझा ब्लॉग बघा शिवनेरीला, तुम्हाला कळेल कसं काय असतं अँड ऑल दॅट. ठीक है, सो लेट्स बाय. क्राउड दिसेल बघा इथे 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 इथे. सो ते परंतु गाइस, मैं आप लोग को एक चीज़ दिखाना चाहता हूँ. मेरा बॉल देखो यार, गाड़ी से अभी आया ना, तो एक चीज़ दिखाना चाहता हूँ. मैं आपको दिखाता हूँ. ये मार्शल्स घाट है, तो यहाँ पे मैं दिखाता हूँ कितना बड़ा है ये यहाँ पे टोटल. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो की इथे माळशेज घाट आहे. सो माकडा, हे बघा, हे माकडा, हे बघा, हे बघा, हा बघा किती मस्त वाटतं बघा. फुल रोहनचा भाऊ वाटतोय. बेटा हाय करो.
मी सांगू नाही शकत की माळशेज घाट किती मोठा आहे, की इतका मोठा आहे ना की हे बघा खूप 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 मोठा आहे माळशेज घाट, की एवढा आहे ना की सांगू शकत नाही. आता त्यात कॉम्प्लिमेंटली